श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वर्षा आजच्या आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मला श्रीजला जयला आज जायचं होतं गावाला. मग रवा का आणलास? रवा ह्यासाठी की अहोंना सुट्ट्या नसल्यामुळे ते आमच्यासोबत गावाला येऊ शकणार नाहीयेत. मग पटपट गेले, रवा घेऊन आले. आधी तो रवा मी कोरडाच भाजून घेतला, मग त्यात थोडंसं तूप ॲड करून तो परत ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतला. त्याने लाडू खूप छान होतात. आता या रव्यातील पाक बघून तुम्हाला मात्र टेन्शन आलं असेल की लाडू नेमके झाले कसे असतील. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. आता लाडू तर निम्मे अर्धे इथं तयार झाले. म्हटलं मुलं काय करतात एकदा हॉलमध्ये जाऊन बघावं. तर इथं जयचं हनुमान चालीसा म्हणून श्रीजाला झोपवणं चालू होतं. श्रीजा झोपली नाही, त्रास दिला. बॅग भरायची राहिली तर आई म्हणीन गावाला जायचं कॅन्सल, म्हणून तो तिला 2-2, 3-3 वेळा हनुमान चालीसा म्हणून झोपवायचा प्रयत्न करत होता. पण ती काही झोपतच नव्हती. सकाळी मोठे पप्पा, दुपारी आजी, रात्री आजोबा सर्वजण घरातील पैसे देतात खाऊ खायला आणि अनलिमिटेड असं खेळायला सुद्धा मिळतं. म्हणून माझ्या जयला गावाला जायची खूप ओढ लागली होती. कधी एकदा गावाला जातो कधी नाही असं त्याचं चालू होतं. त्याच्यासोबत मला सुद्धा गावाला जायची खूप जास्त ओढ लागली होती. मग तो तिला झोपवण्याच्या प्रयत्नात होता, म्हणून मी पण माझी बॅग भरून घेतली. 15-20 दिवस गावाला जायचं म्हटल्यावर सगळे कपडे आठवणीने गोळा करून बॅगमध्ये भरून ठेवले. मग म्हटलं किचनमध्ये जाऊन बघू. बघते तर गॅसची ही अशी अवस्था झाली होती. मग पटकन गॅस मी स्वच्छ करून घेतला. नुसती एक बॅग भरली म्हणून इतका सगळा पसारा झाला होता. आता हे घर आवरू का जेवण बनवायला घेऊ असं माझं चालू होतं. आणि ही आमची ठमाबाई इथं किचनमध्ये येऊन मस्त खेळत बसली होती. जय मात्र तिला झोके देऊन खूप दमला होता बिचारा. मग मी पटकन इथं साबुदाणा बनवायला घेतला. जयची अशी फरमाईश होती की मम्मी गाडीत खायला आपल्याला साबुदाणा बनवून घे. चिप्स स्लाईसमध्ये असे बटाटे कट करून त्याला साबुदाणा आवडतो म्हणून तसाच तो. आता ही मिरची कट करतच होते तोवर जय आला. नको मम्मी इतकी छोटी कट करू मिरची, मोठी मोठी कर, मला काढायला सोपी जाईल अशी. म्हटलं बरं बाबा तशीच करते. मग निम्मी हे अशी छोटी कापून बाकीची राहिलेली मी मोठी मोठी कापून घेतली. अहोंना फोन करून विचारलं माझं जेवण बनवणं झालं नाही तर साबुदाणा खिचडी खासाल का? तर ते म्हटले हो. मग थोडा जास्तच साबुदाणा मी इथं बनवून घेतला. सिस्टर सोबत नाहीये तर एकटी कशी जाणार 2 मुलांना घेऊन गावाला? तर नाही, माझी मोठी बहीण सुद्धा पुण्यालाच राहते. तिच्याच बरोबर मी गावाला जाणार आहे. सोबत तिच्या 2 मुली सुद्धा असणार आहेत. त्यांच्यासोबतचे प्रवासाचे, गावाचे असे काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला आवडणारी साबुदाणा खिचडी कशी बनवते मम्मी हे जयला बघायचं होतं. मग म्हटलं घे मोबाईल हातामध्ये आणि काढ शूटिंग. सर्व शूटिंग जयने एकदम व्यवस्थित काढलं. ही साबुदाणा खिचडी बनवून अशी काही तयार झाली होती. एकदम भारी दिसत होती बघा. मग काही ट्रॅव्हलची वेळ झाली होती म्हणून पटकन तयार होऊन आम्ही गेलो होतो ताईच्या दारी रिक्षाची वाट बघायला. तिथेच रिक्षा बुक केली होती. ही माझ्या बहिणीची मुलगी भक्ती. जयचा तर आनंद इतका अनावर झाला होता त्याला सुचतच नव्हतं काय करून काय नाही. श्रीजाचे पप्पा तिला मांजर दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. त्यांच्यासोबत आराध्या पण होती. मग लगेचच रिक्षा आली. बॅग वगैरे ठेवून आम्ही सर्वजण रिक्षात बसलो आणि पुण्याला टाटा बाय बाय करून आम्ही निघालो गावाला जाण्यासाठी. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.